मॉर्निंग भाषा. गुड मॉर्निंग मनोहर काका. भाषा गुड मॉर्निंग. आनंद, आज भाषेचं असं काय झालंय? म्हणजे ती अचानक अशी अबोल, चेहरा पण एकदम उतरलेला आहे. काही झालंय का? मग काय करणार ती? नवरा तिचा मनुष्य आहे का? राक्षस आहे तो, राक्षस. ही आजकालची मुलं ना, ही सर्व अशीच. सर्वांना नोकरीवाली बायको पाहिजे, पैसे कमवणारी बायको पाहिजे, तिच्या जीवावरती मजा मारायला पाहिजे, पण बायकोची इज्जत नाही करणार. सर्व दिखावा आहे रे. हे जे संबंध आहे ना, सर्व दिखावे आहे. फक्त पैसा हवा लोकांना, पैसा. खरं आहे तुझं. प्रश्न असा आहे की मग भाषासारख्या मुलींनी करायचं कसं? पुरुष म्हणजे सुद्धा ना, वाटेल तसे वागतात. बायकांना तर किंमत देतच नाहीत. हे पिढ्यान पिढ्या सुरू आहे. स्त्रियांवर अत्याचार, अन्याय करतात. वाटेल तसं वागतात. हे माझ्या मनात कधी कधी असा विचार येतो, अशा नतद्रष्टांना भर चौकात चपलानी मारलं पाहिजे. बायको आपली बिचारी संसार करते, कष्ट उपसते, पण पुरुषाला त्याची अजिबात किंमत नाही. खरं आहे तुझं मनोहर. मला तर आता भाषाची काळजी वाटायला लागली. मिस्टर मोडक, आधी तुम्ही स्वतःची काळजी घ्या. माझ्यामुळे उगीच तुम्हाला त्रास नको, म्हणून मीच विचार करते की मी इथे न राहिलेलं बरं. अरे असं का बोलताय तू भाषा? मला हे सांग, तरुणी हे करणं जरुरी नाही आहे का? किंमतच नाही त्याची त्याला. तुझ्यावरती हात उचलतो तो. हे बघ भाषा, त्याला तुझी पर्वा नाही हेच खरं आहे. आणि तुला स्पष्ट सांगू का, तू जरा त्याला जास्त डोक्यावर चढवून ठेवलंयस. हो, कारण की ही त्याच्यावरती प्रेम करते ना, ही वेडी भाषा. त्याला ना ही दुनियादारी जरा बघू दे. त्याला नोकरी करू दे, काम करू दे. 4 पैसे मिळायला मेहनत करावं लागते. बोलो बोलो त्याला बोलो. तो घरी नाहीये. अरे पण सकाळी तर मी पाहिलं त्याला. पण आता नाहीये तो घरात. अगं मग गेला कुठे? आणि तेही तुला न सांगता गेला? तो असाच वागतो. नाही सांगत तो मला, कारण त्याला नाही गरज वाटत मला सांगायची. बेजबाबदार आहे तो, आणि बरंच झालं तो गेला. मी तर म्हणते तो इथे न आला ना तर जास्तच बरं. सुटेल मी या व्यापातून. भाषा काय बोलतेस तू? खरंच बोलते मी. परत मला कंटाळा आला हा त्याचा मूड सांभाळण्याचा. किती वेळा त्याला सांभाळून घ्यायचं मी? मीही माणूस आहे ना. नाही, माझ्याही सहनशक्तीला सीमा आहेत. अगं पण भाषा. मिस्टर मोडक, मी एका अतिशय गरीब कुटुंबात जन्माला आले. पण मी आज जी काही आहे ते मी स्वतःच्या मेहनतीवर. मी कधीच कोणाच्या उपकारांचं ओझं खांद्यावर घेऊन नाही जगू शकत. मी स्वतः मेहनत केली, अभ्यास केला आणि स्वबळावर नोकरी मिळवली. शिवाय मला सांगा की मी तरुणला काय कमी करते? मी मिळवते ना पैसा, चांगला खातो, कपडे चांगले घालतो, सगळ्या हौस मौज करतो. काय हवं त्याला आणखीन? ऑन द कॉन्ट्ररी, मला काय हवंय हेच त्याला समजायला हवं. आळशी झालाय तो नुसता. शिवाय पुरुष आहे ना, ताकद दाखवतो मला. माझी किंमत नाही, पाय पुसणं आहे मी. पण बस झालं आता. कंटाळा येतो मला या सगळ्या गोष्टींचा.
अजून नाही सहन करू शकत मी. मलाही काही आत्मसन्मान आहे की नाही. बस बस आता नाही सहन होणार मला. त्याला यायचं असेल तर तो येईल, आणि नाही आला ना तर काही हरकत नाही. असा असा बेजबाबदार नवरा असून नसून सारखाच शेवटी. आणि मिस्टर मोडक, मी तुम्हालाही सांगते, जर तो आला ना तर त्याला खुशाल धमकी द्या. इथे राहायचं असेल तर शांतपणे राहा म्हणावं. हा असला तमाशा, ही अशी शिवी गाळी ते चालणार नाही. नाहीतर पोलिसात देईन म्हणावं तुला. ही असली भांडणं, शिवी गाळ, हे काय बरं वाटतं का? काय वाटत असेल माझ्या मनाला? खरं आहे तुझं भाषा, अगदी खरं आहे. अरे रे, बिचारी भाषा किती सहन करते ही. अरे हिचा नवरा नवरा आहे का खाटी काय? कसा संसार करावा या पोरीनी? इतकी गुणी, चांगली मुलगी. कसला विचार करतोय आनंद? विचार करतोय की या भाषाचा दोष काय. दोष आनंद, दोष हिचा नाही, हिच्या भाग्याचा, हिच्या नशिबाचा, हिच्या दैवाचा आहे. आणि भाग्यात जे असेल ते माणसाला सहन करावंच लागतं. तरी मला असं वाटतं की ती बरीच नशीबवान आहे. कारण हो, तुझ्या घरात ती राहते, तुझ्यासारख्याची सोबत आहे तिला. नाहीतर तुला माहितीच आहे, आजकालच्या जगात या तरुण मुलींना जगात एकटं फिरणं म्हणजे किती मुश्किल आहे ते. पण तरुणला समजत नाही, त्याला एकदा समज द्यायलाच हवी. हाय, तू? भूत बघितल्यासारखी घाबरतेस काय? अरे इथे काय करतेस तू? अरे घरापासून जवळ आहोत आपण. कोणी आपल्याला बघितलं तर सगळा प्लॅन चौपट होईल आपला. काही होत नाही ग, नाटक करतोय आपण. अरे पण तसे ना तुझ्यापासून दूर राहणं मला खूप कठीण आहे. इथे काय करतेस तू? अरे आत्ताच कसं असं व्हायला लागलं तुला? हा, अजून आपला प्लॅन पूर्ण व्हायला खूप वेळ आहे. अरे अजून आपला दिवस पण व्हायचा आहे. आणि आणि मिस्टर मोडक यांनी जर माझ्याशी लग्न केलं तर मग ते मरेपर्यंत तुला वाट बघावी लागेल. हे तर खरं आहे, पण आपण लपून छपून भेटू शकू ना. आणि काय, करोडोंच्या प्रॉपर्टीसाठी एवढं तर सहन करावंच लागेल. तरुण, हे हे आपण बरोबर करतोय ना? का तुला काही शंका वाटते? नाही, आपण असा विचार करतोय तसं नाही झालं तर? म्हणजे म्हणजे मोडक यांनी जर माझ्याशी लग्न नाही केलं तर? शिवाय शिवाय लग्न करून जर ते लवकर मेले नाही तर तर मग आपला सगळा प्लॅन चौपट होईल रे. नाही, तू म्हणतेस ते खरं आहे. मग आहेच खरं. इतकं सोपं नाही येते. शिवाय मोडक सर खूप चांगले आहेत. त्यांचा 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 असा विश्वासघात कसा करायचा आपण? हे बघ भाषा, तू अशी डगमगू नकोस बाबा. नाही रे, डगमगत नाहीये मी. पण पण शेवटी मला पैशांपेक्षाही जास्त तू महत्वाचा आहेस. तू नवरा आहेस माझा तरुण. भाषा, काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. आता तू जा, हा. आणि मी तुला भेटायला थोड्या वेळात येतो. गॅलरीची खिडकी उघडी ठेव. हा. ओके, जा, पळ पळ पळ.
मनोहर, कसला विचार करतोय बाबा? विचार, जोपर्यंत मन आहे, डोकं शाबूत आहे, तोपर्यंत विचार करणारच ना. विचार करत होतो, भाषाला औषधं आणायला पाठवलंस ह्या वेळेला, त्या तरुणचा काय भरोसा नाही. म्हणजे आपण दोघं असताना आपल्या समोर तो तिला मारतो, बाहेर ती एकटी असताना तिला गाठून त्यांनी काही केलं म्हणजे? नाही, खरं आहे तुझं म्हणणं, पण काय हरकत नाही, तू काही काळजी करू नकोस. अरे असं कसं म्हणतोस तू? औषधं आणायला तिला आत्ता पाठवणं काही जरुरी होतं का? हो, तसं गरजेचं तर होतच, पण तू काय काळजी करतोयस मनोहर? हे बघ, भाषा इथे आहे म्हणून काहीतरी सर्व बरं आहे. मी एकटाच असतो ना इथे, मरून पडलो असतो कोणाला कळलंही नसतं. तुझं एक काम वेगळंच आहे. सगळं दिलंय देवानी तुला. गाडी आहे, पैसा आहे, इज्जत आहे. एका हाताने दिलं आणि दुसऱ्या हाताने काढून घेतलं. ना संसार, ना मुलं बाळ, ना बायको, सगळं अपुरं. उशीर होतोय, मला निघायला हवं, पण अजून भाषा काय येत नाहीये. या 100 वर्ष आयुष्य आहे. तुझ्याच बद्दल बोलणं चाललेलं होतं. औषध आणायला गेले होतीस ना? मिळाली औषध? हो. पण एक काम तू मात्र पुण्याचं केलेलं आहेस. काका, तुम्ही उगाचच माझं कौतुक करू नका. खरंच एवढं कौतुक असतं ना, तर देवाने अशी शिक्षा दिली नसती मला. तरुण सारखा नवरा नसता मिळाला ना मला. अगं, पण ही झाली नाण्याची एक बाजू. दुसऱ्या बाजूचा विचार कर ना. म्हणजे म्हणजे तुला आनंद सारखा मालक मिळाला. त्यांनी तुला आधार दिला. हो, खरं आहे तुमचं. आनंद सरांचा खूप आधार वाटतो मला. हे जर नसते तर काय झालं असतं काय माहिती. आनंद सरांनी मला जॉब दिला, राहायला जागा दिली, पण हे सगळं सुख उपभोगायला नशीब लागतं ना काका. माझा नवरा, त्याच्या नशिबात नव्हतं. त्याच्या डोक्यात भूत भरलंय ना. जाऊ दे, देव जे काही करतं ते चांगलंच करतं. कदाचित माझ्या नशिबात याहूनही काही चांगलं असेल. एनिवे, मी पानं घेते जेवायची. भूक लागली असेल ना? नाही पण अगं तरुण, तुम्ही त्याची काळजी करू नका. त्याला यायचं असेल तर येईल, नाहीतर जाईल. खरंच सांगू का, तो आला नाही ना तर मला जास्त बरं वाटेल. येते मी, पानं घ्यायची. अजूनही आला नाहीये. कुठे गेला असेल? कुठे गेला हा? यायला हवा होता. लगेच येतो म्हणाला. हम्म. हम्म. काय हा फोन का नाही उचलत ते? किती वेळ वाट पाहायची? स्वतः बाहेर मजा करतो आणि मला मात्र इथे अडकवून ठेवलंय. पैशाच्या मागे एवढा का पडलाय? आणि एवढा पैसा मिळतोय, आयुष्यात अजून किती हाऊ करणार आहे हा? जेवढं नशिबात असेल तेवढंच मिळणार ना.
हा खूप जिद्दी माणूस आहे. तरुण कोणाचाही ऐकणार नाही. आणि मिस्टर मोडक बिचारे सज्जन ग्रस्त आहेत. त्यांच्या मनाचा आपण कशाला विचार करायचा. मला कधी कधी या गोष्टी नाही पटत. हा कुठे गेलाय कोणास ठाऊक. काय करू बरं. आनंद, अरे तरुणला जाऊन जवळजवळ 1 महिना होत आला. हो रे, मलाही माहिती आहे. कुठे गेलास देवाला ठाऊक. अरे पण विचारपूस करायला नको का. अरे असा माणूस अचानक गायब होतो म्हणजे देव न करो, पण उगाच काही कमी जास्त झालं म्हणजे तर सगळं तुझ्या अंगाशी येईल. अरे पण काही होणार नाही. काहीही कमी जास्त होणार नाही. मला तरुणचा स्वभाव चांगलाच माहिती आहे. तर अजिबात स्वतःच्या जीवाला त्रास वगैरे काही करून घेत नाही. हे काही पहिल्यांदा होत नाहीये. याच्या आधी 3-4 वेळा तो असाच पळून गेलाय. इकडे तिकडे फिरणार, 4 दिवस उपाशी राहणार, गप्पाटप्पे खाणार, मग येईल परत इकडेच. अगं पण 1 महिना होतय भाषा. त्यांनी फोन तरी करायला होता ना. नाही, करायला हवा होता, पण त्याने केला असता ना तरी मी उचलला नसता. अगं असं काय म्हणतेस तू भाषा. अगं तो कुठल्या संकटात असला आणि त्याला मदतीची गरज असली आणि त्यांनी तुला फोन केला असला आणि अशा वेळी तू फोन उचलला नाहीस तर काहीही होणार नाही. आणि खरं तो मला यायलाच नकोय परत इकडे. तो आला ना की डोक्यावर नवीन काही संकट घेऊन येईल. त्यापेक्षा बरं आहे 1 महिना शांतता आहे. आणि आणि मला वाटतं त्याला कुठेही शोधण्याचा प्रयत्न करणं बेकार आहे. हा, मला असं वाटतंय की तू जरा शांतपणे विचार करायला मी पाहिजे. शांतपणेच विचार करून सांगते सर. त्याला अजिबात शोधायचा प्रयत्न करू नका. म्हणून म्हणते त्याची काळजी नको. एक्सक्यूज मी मिस्टर भाषा, हा, मी कुरिअर आहे. थँक्यू मॅम. हं. काय झालं भाषा. काय आहे ते. तरुणने डिवोर्स पेपर्स ठेवलेत. काय हा काय वेडा झालेला आहे का. नाही, तरी मी तुला सांगत होतो की हा काहीतरी गडबड नक्की करणार म्हणून. मी तुला म्हटलं होतं एकदा बोलून घे त्याच्याशी. नाही, त्याचा काही फायदा झाला नसता. मी ओळखते तरुणला. मनोहर काका, चूक त्याची नाही, चूक माझी आहे. अगं मी वेडी होते. मी प्रेम केलं त्याच्याशी. मी विश्वास टाकला त्याच्यावर. आणि नशीब माझं, मिस्टर मोडकांनी मला नोकरी दिली, मला राहायला घर दिलं. नाहीतर माझी काय अवस्था झाली असती. हे बघ, तुझी इच्छा असेल तर मी बोलू का तरुणशी. नको, त्याची काही गरज नाहीये. त्याची लायकीच नाहीये तेवढी. आणि तुम्ही त्याच्याशी बोलून तुमचा अपमान कशाला करून घेताय. मला माहितीये वेडेपणा करतोय तो, पण हरकत नाही. मला पण हेच हवं होतं. आणि तुम्हीच सांगा ना, कुठवर अशा बेकार माणसाला मी सांभाळत बसणार आयुष्यभर. न काम न धंदा, वर त्याच्या यारी राहावी. मारहाण. मीच वेडी होते. पण जाऊ दे, हरकत नाही. मला परवा नाहीये त्याची. आणि मी का म्हणून त्याच्या मागे आपले आयुष्य बर्बाद करू. डिवोर्स पेपर पाठवतो ना मला.
ठीक आहे, मी याच्यावर सही करून पाठवून देते परत. नकोच आहे आम्हाला व्याप उगाचच. भाषा भाषा काय वेळा मनुष्य आहे. नाही, या बिचाऱ्या मुलीचीच फसगत झाली. इतकी चांगली बायको मिळाली, खरंच वेडा येतो. शेवटी नशीब त्याचं. त्याला त्याच्या बायकोची किंमतच नाही कळली. एकतर स्वतःला कमवायची अकल नाही आणि वर नोटीस पाठवतो डिवोर्सची. एका अर्थाने बरंच झालं म्हणा. भाषासारखी चांगली मुलगी निदान त्या राक्षसाच्या तावडीतून सुटेल तरी. पुढचं आयुष्य सुखाने तरी जगेल. तरुण, खाली बस. कोणी बघितलं तर नाही ना तुला? कोण बघणार आहे? मोडक औषध घेऊन झोपला असेल. फसवलंच ना तुम्हाला. हे डिवोर्स वगैरे नाटक करणं जरुरी आहे का? खूप जरुरी आहे. डिवोर्स झाल्याशिवाय तुझं लग्न कसं होणार? म्हणजे तू पक्क ठरवलंयस माझं लग्न मोडकांशी होणारच म्हणून? अगं झालंच पाहिजे. त्याशिवाय प्रॉपर्टी तुझ्या नावावर होईल का? तरुण हे सगळं खूप भयंकर आहे रे. अगं पण त्याशिवाय 80 करोड मिळणार आहे का? तरुण, जाऊ दे, आता जरा माझ्याजवळ अशी राहा. काय जवळ राहा? इथे माझ्या डोक्यात टांगती तलवार आहे आणि तुला प्रेमाचं सुचतंय का? आणि आता तू सांगितल्याप्रमाणे डिवोर्स पेपरवर सह्या केल्या आहेत. अगं कागदांवर सही करून काय संबंध खराब होतात का? बरं रे बाबा, पण मला खरंच खूप टेन्शन आलंय रे. एका सज्जन माणसाची फसवणूक करतोय रे आपण. असा विश्वासघात म्हणजे किती विचार करतेस? काही होणार नाही तसं. हा, तुला कोण आहे? कोण? तरुण तरुण तरुण, अरे पण काय करतोस तू? मस्त मोडक आहेत, सोड. काय आनंद, कसला विचार करतोयस? अरे तरी तुला किती वेळा सांगितलं की टेन्शन घेत जाऊ नकोस. डॉक्टरनी सुद्धा तुला 100 वेळा वॉर्निंग दिली आहे की टेन्शन घ्यायचं नाही म्हणून. तू काही कोणाचं ऐकणार नाहीस. मनोहर, जिवंत आहे तोपर्यंत विचार करणारच ना. विचार थोडी बंद होतात माणसांचे. अरे पण नुसते विचार करून काय होणार आहे? आणि तुझ्या विचार करण्याने काही बदलणार आहे का? जे व्हायचं ते होणार आहे. हा, आता परिस्थिती थोडी नाजूक झाली आहे हे खरं आहे. ये भाषा, काय झालं? काय व्हायचंय?
आज मी मुक्त झाले, स्वतंत्र झाले. आता आता उगाच कोणी माझ्यावर अधिकारही गाजवणार नाही, उगीच कोणी गुलामासारखा वागवणार नाही. तरुण काय बोलला? तो काय बोलणार? आणि आणि त्याचं काय, मीच त्याच्याशी बोलणार नव्हते. ज्या माणसाला बायकोची किंमत नाही, वचनांची किंमत नाही, अशा माणसाकडनं काय अपेक्षा करणार? मग तू डिवोर्स दिलास? मग काय करायला हवं होतं? अगं पण तू असाच डिवोर्स दिला? पोडगी म्हणून काही मागितलं नाही? तुझा अधिकार आहे. कशावर अधिकाराचा दावा मिस्टर मोडक? त्याची लायकी काय हा? आणि त्याच्याजवळ कुठली आली प्रॉपर्टी मौज मजा मारायला? माझ्या भरोशावर तो जगत होता. मी काय मागणार त्याच्याकडे? अगं पण तुझं वय लहान आहे बेटा. काय असतं, ह्या वयात जोडीदाराशिवाय जगणं जरा कठीण असतं. कठीण आहे, पण असा जोडीदार काय फायद्याचा? तरुण सारखा जोडीदार म्हणजे असं नसल्यासारखा. त्यापेक्षा तो नसलेलाच बरा ना काका. उलट आता मला जगण्याची अजून जिद्द आहे. आणि आता मी मला हवं तसं करिअर घडवीन. मिस्टर मोडक, मी खूप मेहनत करायला तयार आहे. मला आता स्वतःला सिद्ध करून दाखवायचंय. फक्त तुमच्या मदतीची, तुमच्या सपोर्टची मला गरज आहे. भाषा, तू काही काळजी करू नकोस, मी आहे ना. फक्त तू मन लावून काम कर. ते तर मी करीनच. बस बस. थँक्स अ लॉट सर. माय प्लेजर. काय मुलगी आहे? दॅट्स द स्पिरिट. आनंद, तिचा चेहरा बघून तू अंदाज लावू नकोस. म्हणजे असा अंदाज लावू नकोस की ती खूप आनंदात आहे. अरे, तिच्या नवऱ्याने तिला डिवोर्स दिलाय. दुःख लपवण्याची ही एक पद्धत आहे. तिने चेहऱ्यावरती कितीही हसू दाखवलं तरी दुःख होणारच. तिच्या डोळ्यात ते अश्रू असणारच. पण हरकत नाही. आता मात्र ती स्वतःचं करिअर छान घडवू शकेल. अशा मुलीचा खरंच अभिमान वाटायला हवा. हरतेस काय? मग उशिरा का आला तू? अगं, आजूबाजूचे जागे असतात, कोणी बघितलं ना तर घोळ होईल. म्हणे घोळ होईल. एक तर 15 दिवस झाले डिवोर्स होऊन. मला नाही वाटत मिस्टर मोडक माझ्याशी लग्न करतील म्हणून. आणि का करतील ते सांग ना मला. माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत ते. पण नाही बाई, श्रीमंत माणसांना प्रॉपर्टी सांभाळायला कोणीतरी लागतं. असा विचार तू करतोस. तू ना खरंच. अगं नाही बाई, मोडक विचार करत असतील. आणि तू उगाच चिंता करू नकोस, उगाच प्रॉब्लेम वाढू नकोस. चल, नाईट लॅम्प बंद करूया. काही नको. ये ग. तरुण ए, सोड. आनंद, अरे आनंद, कधीपासून तुझा फोन ट्राय करतोय. बरं, भाषाची तू काही बोललास का? हो का? अरे, तू काल बोलणार होतास ना, अजून बोलला नाही? हो हो, आता बोलायचं आहे मला. आणि काय, सर्व ठीक आहे ना? हो हो, बिलकुल सर्व ठीक आहे. भाषा आहे का घरात? हो, आहे ना, घरात आहे ती. ए भाषा, भाषा.
काय भाषा हं? आज अगदी खास मूड दिसतोय. असंच विचार केला की आपण विचार करू की जी परिस्थिती आहे ती बदलणार थोडीच आहे. उगीच त्याच्यावर विचार करून आपला मूड कशाला घालवायचा, उगीच कशाला दुःख करायचं. हा करेक्ट, तू विचार केलाय. करेक्ट. ऍक्च्युली मला तुझ्याशी काही बोलायचंय. मग बोला ना प्लीज. मनोहर, तू जरा काही बोल ना. अरे तू बोलून देशील तेव्हा बोलीन ना. भाषा म्हणजे काय आहे, आनंद मुळातच जरा आबोल. म्हणजे त्याला आपले विचार निसंकोचपणे सांगता येत नाहीत, म्हणून मीच बोलतो. भाषा मुळातच तू एक जबाबदार, हुशार, शिकलेली, सुसंस्कृत मुलगी आहेस. तरुण सारख्या मुलांनी तुला धोका दिला, तुला डिवोर्स दिला, तुझ्या आयुष्यातनं निघून गेला, पण तरीही आयुष्य जगायला एका साथीदाराची, एका कंपॅनियनची जरूर असते. म्हणजे तसंही एकटा माणूस नाही जगू शकत. खरं खरं बोलताय तुम्ही. तसे मला इकडे राहायला काही संकोच नाही वाटत. मला असं वाटत की हे घर माझंच आहे. खरंच कदाचित तुझं वाटणं खरंही होऊ शकेल. मला कळलं नाही. म्हणजे तुला माहिती आहे, ती आनंदही एकटाच आहे. म्हणजे त्याला कोणी जवळचं नातेवाईकच नाही. अर्थात बायको होती, पण तीही त्याला कधीच सोडून गेली. आता ह्या वयात आनंद धड लग्नही करू शकत नाही किंवा संसाराचंही स्वप्न बघू शकत नाही, आणि त्याची तशी अपेक्षाही नाही. तरीही प्रश्न उरतो तो एका जोडीदाराचा, कंपॅनियनचा. आणि त्याची गरज तुझ्या इतकी त्याला पण आहे. भाषा, तू जर हो म्हणालीस तर ऑफिशियली तू आनंदची कंपॅनियन होऊ शकतेस. म्हणजे तशी तुझ्यावर कुठली सक्ती नाही. स्वतः विचार कर, वेळ घे, आणि त्यासाठी आनंदची कुठलीही अट नसेल. हा, पण कायदेशीर मात्र तू त्याची बायको असशील. म्हणजे तू आनंदला त्याच्या बिझनेसमध्ये ऑफिशियली मदत करू शकशील. पण तुला प्रॉपर्टीचा हिस्सा पण मिळेल. तुझ्या जगण्याला एक आधार मिळेल, एक अर्थ येईल. बघ, विचार कर. आता माझ्याबद्दल विचारशील तर मीही एक आजारी माणूस. म्हणजे आनंदला मी किती साथ देऊ शकणार. हो, तुम्ही खरं बोलताय. म्हणजे आधाराची गरज तर मलाही आहे हो. पण पण नाही भाषा, तू जर जगाचा विचार करत असशील तर तो सोडून दे. अगं, ह्या जगात उगाचच कुणी कुणाच्या उपयोगी पडत नाही. आता मला सांग, आज आनंद जवळ काय नाहीये? पैसा आहे, प्रॉपर्टी आहे, गाडी आहे, बिझनेस आहे, पण हक्काचं, मायेचं माणूस नाही.
आणि तो आधार आयुष्यात असल्याशिवाय अशा जगण्याला काय अर्थ आहे? हे बघ, तू तुझा वेळ घे, विचार कर. तू हो किंवा नाही काही उत्तर दे. हे बघ, तू ह्या घरात आता राहतेस तशीच राहशील. आज आनंद जवळ काय नाहीये, त्यात काहीही फरक पडणार नाही. फक्त प्रश्न आहे तो होणाऱ्या नवीन संबंधांचा. अगं, ह्याची एवढी प्रॉपर्टी सांभाळायला कुणीतरी पाहिजे, म्हणून तुला विचारलं. आता बघ, विचार कर. मला 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 हे मान्य आहे. हळू हळू बोल जरा तू. अशाने ना आपली चोरी पकडली जायची. काही होत नाही ग. हे बघ, मला असं वाटतं की मोडक नक्की लग्न करतील. काय माहिती. आणि तुला असं का वाटतं? अगं, कारण नर्स पण 24 तास तुझ्यासारखी मेहनत करणार नाही. आणि प्रत्येकाला आपला एक माणूस हवासा वाटतो. म्हणजे म्हणजे मला खरंच लग्न करावं लागेल? त्याला काय प्रॉब्लेम आहे? तू काय 50 वर्ष जगणार आहे का? शिवाय 80 करोड. आपलं तर लाईफ बनेल. ठीक आहे. पण आपण का त्यांच्या मनाचा विचार करतोय? हे बघ भाषा, अगं मी पण काय इतका वाईट आहे का? मला असं वाटत नाही की त्यांनी लवकर मरावं. हं? पण काय करणार, आपल्याजवळ दुसरा पर्याय नाहीये. शिवाय हा एकच रस्ता आहे ज्यामुळे आपल्याला पैसा मिळू शकतो. थोडी हिंमत ठेव. कमॉन यार, कमॉन. छान आहे, गुणाची माझी बायको. ये जवळ ये. लाडाची नको जा. ये ग. वा भाषा, फार सुंदर दिसतेस. पण चेहऱ्यावरती टेन्शन का बरं आहे? अरे आनंद, चेहऱ्यावर टेन्शन राहणारच. अरे लग्नाला निघाली ती. बरं भाषा, लग्नाची सगळी तयारी झालेली आहे. आता आपल्याला देवळात जायचंय. तिथे वैदिक पद्धतीने लग्न होईल. त्यानंतर रजिस्ट्रारच्या ऑफिसला. तिथे एकदा सह्या झाल्या की आपण घरी परत. चला चला निघूया. एक मिनिट. हे लग्न होणार नाही. काय? कारण तू फार नाराज दिसतेस. का का मिस्टर मोडक? नाही म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या डोळ्यात पाणी आहे म्हणजे मी नाराज असेल. पण तसं काही नाहीये. तुम्ही काही माझ्यावरती जोर जबरदस्ती नाही केलीये. मी माझ्या मर्जीने तयार झाले ना या लग्नाला. आम्हाला कल्पना आहे भाषा की तू तुझ्या मनाची समजूत घातली आहेस. तू अतिशय चांगली मुलगी आहेस याची आम्हाला कल्पना नाहीये का? तू नेहमी सतत दुसऱ्यांच्या सुखाचा विचार करत आली आहेस. तू नेहमी आनंदच्या स्वास्थ्याचा विचार करत आली आहेस. नाही
असंच काही नाहीये. असंच आहे भाषा, आणि आम्हाला त्याची कल्पना आहे. कारण तुझ्या आणि तरुण मध्ये जे बोलणं व्हायचं ते आम्ही ऐकलेलं आहे. काय? तुमच्या प्लॅनची आम्हाला पूर्ण माहिती होती. हा, आता तरुणही तसा काही वाईट माणूस नाहीये. आम्हाला पूर्ण कल्पना आहे की माणसावरती वेळ आली की तो वेळेप्रमाणे वागतो, त्यात दुसरे मार्ग शोधतो. याचा अर्थ तो मनाने वाईट असेलच असा होत नाही. आम्हाला ह्याचीही कल्पना आहे की आनंदला दुखावण्याचा, धोका देण्याचा तुमचा कुठलाही मानस नाही, आणि ही गोष्ट अतिशय चांगली आहे. तुला कल्पना नाही आहे, पण आनंदचंही तुझ्यावर तितकंच प्रेम आहे. अर्थात तुझ्या गुणांवर, जिद्दीवर. आनंद आणि मी दोघेही खुश आहोत. तुमच्यातली भांडणं, तुमचा डिवोर्स, हे सगळं नाटक होतं याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. सॉरी मिस्टर मोडक, पण तुम्ही प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. तुमचं वाईट व्हावं असं कधीच आमच्या मनात आलं नाही. म्हणजे तुमच्या पैशाबद्दल आमच्या मनात आसक्ती निर्माण झालीच आहे. पण अगं, पण हा पैसा तुझाच आहे. काय? हो. एक मिनिट. तरुण, ए तरुण, तर भाषा, तुझं लग्न होणार, पण ते आनंदशी नाही, तरुणशी. कसं असतं भाषा, प्रेमाचे आणि नात्याचे संबंध यांची अनेक रूपं असतात. आनंदने तुझ्यावर प्रेम केलं, मनापासून प्रेम केलं, पण ते प्रेम एका बापाचं आपल्या मुलीवरती होतं. काय? आम्ही तुझी परीक्षा घेत होतो, आणि जसं तू म्हटलंस ते करून दाखवलं. त्यामुळे मला तू अधिक आवडलेली. आता आम्ही तुमच्या दोघांचं पुन्हा लग्न लावून देणार, आणि मग तुम्ही दोघांनी मिळून आनंदची सेवा करायची, त्याची प्रॉपर्टी सांभाळायची, बिझनेस सांभाळायचा. माझी अर्धी प्रॉपर्टी मी अनाथ आश्रमाच्या नावाने करणार आहे, आणि अर्धी प्रॉपर्टी भाषासाठी. काय? माझ्या? का? कारण तू आनंदची धर्मकन्या आहेस. पण मिस्टर मोडक, मिस्टर मोडक नाही, डॅडी म्हणायचं. काय म्हणायचं? डॅडी म्हण.